हाय गाईज, तर आज आपल्याला करायचा आहे मस्तपैकी शाबू वडा. तर सकाळी हे शाबू भिजत घातले होते आणि इथं बटाटो पण मी कुकरला लावलेले आहेत. तर काय करायचं आहे आज खायला? वडा सांबार नाही, शाबूचा वडा करायचा आहे. शाबूचा वडा बघा, हे असं वड्याची वाट बघत बसलेले आहे. खूप जण म्हणत होते की ताई हेअरस्टाईल थोडी चेंज करा, कायम असंच विंचरत आहे पाठीमागून. तर आज थोडीशी हेअरस्टाईल चेंज केली आहे. बघू शकता साईड पफ घातलेला आहे. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर हा आहे शाबू, भिजवून घेतलाय, अगदी छान असा भिजलाय शाबू. तुम्ही तर बघू शकताय छान असा शाबू भिजलेला आहे. आता ते बटाटू पूर्ण असे सोलून घेते, मग तुम्हाला पुढे दाखव. इथं घातले होते साधारण 6 बटाटे शिजण्यासाठी घातले होते. तो आहे अर्धा किलो शाबू. अर्धा किलो शाबूमध्ये हे अर्धा किलो बटाटे घातले होते. म्हणजे जेवढा आपला शाबू असेल तेवढाच अगदी प्रमाणात आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत. मी घेतली छोटीशी पाटी, याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा शाबू सगळा एकजीव करता येईल. हा सगळा शाबू आपल्याला याच्यामध्ये असा छान असा काढून घ्यायचा आहे, सगळा टोटल सगळा शाबू. तर याच्यामध्ये मी एवढं अगदी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. ही शेंगदाण्याचं कूट सगळं घालून घेतलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, इथं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी घालून घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट, बटाटो जो स्मॅश करायचे ते आता मी डायरेक्ट त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून घातली की मी त्याला स्मॅश करणार आहे. बघा आमचा बघा अजून मी करते आहे, तो प्रियंका येऊन बसलाय गॅस कट्ट्यावरती. बघू शकताय बघा इथं आमचा बघा अजून करायचे, रेसिपी अजून चालू आहे. तो प्रियंका येऊन बसलाय तो खाण्यासाठी. ते मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत, आता त्या मिक्सरमधून बारीक करून घेणार. मिरच्या आहेत मी बारीक करून घेतल्यात. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. भरपूर जणांनी मला कमेंट केलं की मिठाला मीठ म्हणत जावा, नमक म्हणत जाऊ नका. हे आहे मीठ, मी नमक म्हणते. म्हणजे आमच्या इकडे संध्याकाळी मिठाला मीठ म्हणत नाहीत, तर गोड साखर असं खारट साखर म्हणते. तर ते खारट साखर माझ्या लक्षात राहत नव्हतं, त्यामुळे मी त्याच्याऐवजी नमकच म्हणायचे. याच्यामध्ये मी घातलंय मीठ, थोडीशी साखर. ह्याच्यामध्ये आता घातलंय आपण हिरवी मिरची, जी आपण मिक्सरला छान अशी बारीक करून घेतली होती. याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची घातली जी आपण मिक्सरला बारीक करून घेतली होती. आता हे आमचा बब्या खायचा आहे, म्हणून मी काय केलं, याच्यामध्ये जास्त तिखट नाही घातलं आणि जास्त असं चरका वगैरे मारू नये यासाठी मी थोडीशी साखर ॲड केली आहे त्याच्यामध्ये. तुम्ही साखर स्किप पण करू शकता, जिरे घालू शकता. ज्यांच्या उपवासाला जिरे चालतात, म्हणजे सोमवारला मी सहसा जिरे नाही घालत त्याच्यामध्ये, मग मंगळवार वगैरे असतो त्याला जिरे वगैरे घातले तर चालतात. मग तुम्हाला जिरे चालत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जिरेही ॲड करू शकता, पण मी नाही करत. आता हे सगळं मी छान असं स्मॅश करून घेते. तर इथं तुम्ही बघू शकता मी असं छान अशा पद्धतीने सगळं असं स्मॅश करते. तुम्ही हे चमच्याने वगैरे स्मॅश करू शकता, पण हाताने जेवढे छान स्मॅश होतात तेवढे चमच्याने छान स्मॅश होत नाहीत, त्यामुळे मी इथं सगळं हे हातानेच करते. आता हे आपल्याला सगळं असं एकजीव सगळं करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ वगैरे घातलं आहे, शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, त्यानंतर बटाटो, शाबू आणि हिरवी मिरची. वडे बनवायला सगळ्यांनाच येत असतील, तरीही मी आज करते आहे, त्यामुळे म्हणलं वड्याची रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर करावी. तर शाबू वगैरे सगळं मिक्स करून झालं. आता याला आपल्याला छोटे छोटे वडे थापायचे. त्याचे तळण्यासाठी तेल पण ठेवून दिलं आहे गॅसवरती, बघू शकताय तुम्ही. तर आता आपल्याला वडे करून घ्यायचे. तर इथे मी अशा पद्धतीने सगळे वडे करून घेणार आहे. ह्या वड्यांना असं गोल गोल नाही करायचं, पहिला गोल करायचं, त्यानंतर चपटं करायचं आपल्याला. हे बघू शकता अशा टाईपमध्ये आपल्याला हे सगळे वडे करून घ्यायचे आहेत. तर आता हे मी एवढ्या साईजमध्ये सगळे वडे करून घेते. खूप जण म्हणाले की ताई तुम्ही तिरुपती बालाजीला गेला नाही का? तर नाही, बब्याची तब्येत अगोदरच बिघडलेली, 1-2-4 दिवस झाले त्याला ताप सर्दी वगैरे आली होती, आणि त्यात म्हटलं एवढं सारं ऊन आहे तर त्याची तब्येत आणखीच बिघडेल, त्यामुळं आम्ही नाही जाऊ शकलो. तर खूप जणांनी विचारलं मला की ताई तुम्ही गेला नाही का, ताई तुम्ही गेला नाही का? तर नाही, बब्याची तब्येत थोडीशी बिघडली होती, त्यामुळं आम्ही गेलेलो नाही.
बघा आमचा स्वर छान असा चंद्र लावून आलेला आहे. त्याला शिक्का उठवायला अजूनपर्यंत जमत नव्हतं, पण आता थोडं 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 तो शिकायला लागलाय. तर बघा किती छान लावणार दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना. म्हटलं मम्मा मलाही दाखवायचं व्हिडिओ, तुम्ही कसं लावलंय बघू जरासं. तर बघा त्याला कसं लावलंय नक्की सांगा त्याला. आता इथं आपलं तेल कडलेलं आहे, तर त्याला आपल्याला वडे हे जे आपण तयार केले एक एक करून तेलामध्ये अशी छान अशी सोडून द्यायची आहे. बघू शकता मी वडे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. मस्त अशी त्याला छान असं हलका सोनेरी किंवा ब्राऊन, कुणाला ब्राऊन आवडत असतील त्यांनी ब्राऊन, कुणाला सोनेरी रंगाचे आवडत असतील त्यांनी सोनेरी रंग येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे. वडे जेवढे तुम्ही छान असे चपटे करा तेवढे ते आतून अगदी छान भाजतात. त्यामुळे वडे शक्यतो थोडेसे चपटेच करा. जर तुम्ही मोठ्या फ्लेमवरती जर ते भाजला तर आतून ते कच्चे राहतात. तर इथे बघू शकताय मंद आचेवरती असे सोनेरी रंगाचे असे खरपूस वडे मी भाजून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही इथं. अहो वडे आमचे चपटे करून द्यायला लागले, मी तळायला लागले. बायकोला मदत करणारा नवरा असल्यावर आणि काय पाहिजे. मोठे मोठे करू नका, एवढे छोटे छोटे करा. शाबू वडा खायला या. आहो वडे करायलेत आणि मी तळायला लागले. आहोंचे वडे बघा, आहोने केलेले आलेत का गोल, नक्की कमेंट करा. छान असं आहोंना केलं मी ताट तयार. तर मी सगळे वडे तळून झाले की मी खायला बसणार आहे. बघा कसे झालेत वडे शाबूचे, नक्की कमेंट करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.